नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली मोठी बातमी। आज महायुती सरकारचा संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी होतोय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवारही आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आझाद मैदानामध्ये शपथविधीची तयारी आता जोरदार सुरू आहे। ही तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आज संध्याकाळी 5:30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे। आझाद मैदानामध्ये शपथविधीची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते आता सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे 27वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थेट जाऊयात सागर बंगल्याच्या ठिकाणी। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। रुशाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुन्हा एकदा शपथ जे आहे ते आज ग्रहण करणार आहेत। त्यामुळे उत्साह साहजिकच मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पाहायला मिळतोय। भाजपला मिळालेलं मॅन्डेट जर पाहिलं तर 132 जागा भाजपच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी भावना जी आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती। सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। दादा, कुठून आलेला तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश समन्वयक आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतायत, आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे, ग्रामीण पट्ट्यात सुद्धा अति उत्कृष्ट आनंदाचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांची जी रणनीती आहे ही गोरगरिबाला, दिव्यांगाला आणि सगळ्या स्तरातील ज्या लोकांना, शेतकरी असतील यांना ही मदत करण्याची भावना असल्यामुळे अख्खा महाराष्ट्र असा आनंदमय या ठिकाणी झालेला आहे। असं तुम्ही काय सांगाल? मी दक्षिण पश्चिम क्षेत्रातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारक्षेत्रातील नगरसेवक प्रमोद तभाने। आज आम्ही जवळपास संपूर्ण दक्षिण पश्चिमचे जवळपास 15 ते 20 हजार लोक इथे येऊन राहिले आणि देवेंद्र जे संपूर्ण नागपूरपासून संपूर्ण देशाकरिता महाराष्ट्र राज्याकरिता जे केलेलं आहे ते आजपर्यंत कोणत्याही DCMने केलेलं नाही। आज एवढी मेहनत, आज एवढं डेव्हलपमेंट आणि त्यांच्यासारखा अभ्यासू व्यक्ती या महाराष्ट्रात नाही आहे। भाजपमध्ये आनंदाचं नक्कीच कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक झलक पाहता यावी, त्यांना शुभेच्छा देता याव्यात यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।